माझं नाव धनश्री प्रशांत क्षीरसागर, राहणार एनजी मिलचाड. पाणी आलंय 6-5-6 दिवसांनी पाणी आलंय. ते इतकं गढूळ आहे, पिण्यायोग्य काय वापरण्यायोग्य पण नाहीये. एवढ्या दिवसाचं पाणी आम्ही स्टोअर कसं करायचं? वरचेवर अधिकाऱ्यांना आम्ही सांगून सुद्धा दखल देत नाहीये. चाळीतल्या लोकांनी काय करायचं हे त्यांनीच उत्तर द्यावं. त्या उत्तराची प्रतीक्षा करायला होतं आम्ही. 5-6 दिवस पाणी स्टोअर करतो, वस्त्रगाळ करून सुद्धा पाणी खाली इतकं गाळ राहते. शेवटला आम्हाला अर्ध घागर पाणी सांडावं लागतंय. उद्या एकतर एकादशी आहे, सगळ्यांचा उपवास असतं. माझ्याच घरचं म्हणून नाही, चाळीतल्या सगळ्यांचाच उपवास असतं. मग काय असं गढूळ पाणी प्यायचं का? याच्यावरून जर आजारी पडले तर परत दवाखान्याचा आणि डबल खर्च. हा खर्च करणार कोण? नगरसेवकांनी आमच्या वरचेवर सांगितलं, दोन्हीही नगरसेवकांनी. अधिकाऱ्यांना वरचेवर सांगून सुद्धा पाण्याचं काहीही दखल घेत नाहीत. मग जाब विचारायचं कुणाला आम्ही? तर यावर काहीतरी तुम्ही उपाय काढा. अधिकाऱ्यांशी तुम्ही स्पेशली बोला याच्यावर. असं गढूळ पाणी आलं आणि लेकरं बाळ आमच्या आजारी पडलं तर याला जबाबदार कोण? मी इंजिनिअरिंग चाळीमधून राहते. पाण्याचं खूप प्रॉब्लेम आहे. पाणी आता गढूळ येते, पाणी चांगलं व्यवस्थित नाहीये. उद्या सणामुळं तर आम्हाला पाणी लागते. आज तर पाणी काहीच भरता येणार नाही आम्हाला, पिण्याचं पाणी. आता पाणी प्यायचं कुठून आम्ही? हे एक प्रॉब्लेम आहे. तुम्ही जरा व्यवस्थित त्यांना हे करून घ्या.